हॅलो, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सेट कलर कसं करायचं ते बघणार आहोत. बघा, मी गाण्याचा कलर आणला हा 45 रुपीजला भेटतो. एवढा दिसतं बघ तुम्हाला. 45 रुपीजला भेटतो. तर हे मी डार्क ब्राऊन घेतले. हे बघा दिसतं डार्क ब्राऊन घेतलेले आहे. मी नेहमी बर्गंडी लावते. मला ह्यावेळेला विचार केला चला आपण आहे ना ब्राऊन कलरचं ट्राय करूया कसं दिसतं केसांना. तर हे गार्नियरचं चांगलं आहे आणि चांगली क्वालिटीचं आहे, ब्रँडेड आहे. तर तुम्ही कलर कुठलेही कराल तर चांगलं ब्रँडेड घ्या. गोदरेज वगैरे किंवा मग इंडिया वगैरे ते नका घेऊ, कारण त्याने केस वगैरे गळतात. शक्यतो लोरेल, मॅट्रिस किंवा मग गार्नियर हे कलर तुम्ही स्ट्रेस हे कलर तुम्ही वापर करा, म्हणजे ते चांगले असं ब्रँडेड असतात. आता हे वन टाईम यूज आहे, त्यामुळे कसं छोटंसं पॅकेट तुम्हाला वन टाईम यूज असेल तर छोटं पॅकेट घेऊ शकता किंवा मोठा बॉक्स पण भेटतो 200 रुपयाच्या आसपास. ते तुम्हाला 3 ते 4 टाईम जाईल. आणि कधीही कलर करण्याच्या आधी थोड्या आधी टेस्टिंग करा. टेस्टिंग केल्यानंतरच मग तुम्ही कलर करा. तर टेस्टिंग कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी आपण हे कलर करून घेऊ. मग मी तुला स्पेशल टेस्टिंगसाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे, मी नंतर अपलोड करते. आपण हे बघू. हे मी आता खोलते तेव्हा याच्यामध्ये, आणि मिक्स करायचं पण एकदम इझी आहे आणि फक्त 15 मिनटं ठेवायचे. ठेवा. याच्यामध्ये असे पॅकेट भेटतो, हे आणि हे असे 2 पॅकेट भेटतात. हे तुम्हाला टाकून याच्यामध्ये बाउलमध्ये मिक्स करायचे. वगैरे बाउल घेतलेले बाउलमध्ये मिक्स करायचे ब्रशने. त्याच्याने मी तुम्हाला हे बघा मी असं हे करून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला आता लावायचं आणि हँडग्लोव्ज घालायचं आहे. माझ्याकडे एकच आहे म्हणून मी एकच हातात घातलेले. तर तुम्ही दोन्ही हातावर घाला. एवढा बघू शकता तुम्ही किती पांढरे केस झालेले आहेत माझे. हे बघा. तर मी आता कलर करते. स्किनला टच होणार नाही याची काळजी घ्या. आणि हे फक्त 15 मिनटं ठेवायचे, जास्त वेळ ठेवू नका. बॉक्समध्ये असतं ते 30 ते 40 मिनटं ठेवायचं असतं. आणि पाऊचवाला आहे ते कमीत कमी 15 मिनटंच ठेवायचं आहे. मी ऑलरेडी मेहंदी लावलेली होती मार्च महिन्यामध्ये. तर तुम्हीही कलर लावण्याच्या आधी मेहंदी कधी लावली चेक करा, कारण कलर मग चढणार नाही. कमीत कमी 2 महिने तरी मेहंदी लावलेली नसावी केसांना. त्याच्यानंतर तुम्ही कलर करू शकता. आता मग कलर चढणार नाही तुमच्या याच्यावर केसांमध्ये. एवढं बघू शकता किती माझे पांढरे झालेले आहेत, कारण मी 3 महिने झाले काही केलंच नव्हतं. मेहंदीच लावली होती मी एकदा 2दा मागे. त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केलेला आहे, शेअर केलेला आहे, बघू शकता तुम्ही. सगळे असे छोटे छोटे पार्टिशन घेऊनच तुम्हाला सगळे करायचे आहे, काही करायची नाही आहे. आणि सारखं कलर पण लावू नका. मी वर्षातून एकदाच कलर लावते, ते पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात असतो. पण आता खूप पांढरे दिसायला लागले म्हणून मी कलर करते, कारण मला एक ऑर्डरला पण जायचं आहे. लग्नाच्या ऑर्डरला जायची मला, म्हणून मी कलर करते. एकदम अर्जंट असेल तरच करत जा, नाही तर कलर शक्यतो करू नका. कलर कसं 6 आठवडे राहतात हे कलर. याचं काही अजून तरी काही साईड इफेक्ट जाणवलं नाही, पण तरी डोळ्यांना वगैरे त्रास होत असेल तर प्लीज कृपया करून चेक केल्याशिवाय कलर लावू नका.
याच्यामध्ये कलर झाल्यानंतर तुम्हाला पोहणे जाड पोहणे हे बारीक आहे, तुम्हाला जाड पोहणे असं विंचायचं व्यवस्थित, आणि जिथे लागलेला नसेल तिथं पण ते कलर व्यवस्थित लागून घेतो. असं करायचे. पायाला तरी कशी थोडंसं डावी बाजूस लावायला थोडं प्रॉब्लेम होतो. प्लीज व्हिडिओ सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, कारण खूप मेहनत करावं लागतं. मला कोणी मदत करायला नाही आहे. मी एकटीच सगळं व्हिडिओ वगैरे बनवते, एडिट पण मीच एकटी करते, त्याच्यानंतर शूट पण मीच एकटी करते. तर खूप मेहनत लागतं. तर प्लीज कृपया करून सबस्क्राईब करा. खूप मेहनत लागते ह्याच्यासाठीही. सबस्क्राईब लाईक वगैरे करत जा, आणि कमेंट तर तुम्ही कोणी करतच नाही. कमेंट पण करत जा. आणि मला एका सब्सक्राइबर ने सांगितलं होते कि हिंदी में बोला म्हणून. तो मैं हिंदी में कोशिश करती हूँ बात करने की, मगर मेरा हिंदी इतना परफेक्ट नहीं है, तो कोशिश करके मैं आपके लिए वीडियो बनाऊंगी. देखो अभी मैं मराठी बोलते बोलते हिंदी में स्टार्ट कर दी है बोलना, तो अगर हिंदी में अगर मेरा कोई गलती हुआ तो बोल दो. देखो अभी ये पार्टीशन ऐसा करना है, छोटे छोटे पार्टीशन लेके ही अपने को कलर लगाना है. और पार्टीशन का मैंने पहले ही वीडियो अपलोड किया है, तो देख लेना कैसे पार्टीशन करना है. तो पार्टीशन के हिसाब से आपको ऐसा बनना है. और अच्छे से लगाना है सब जगह पे. मैं नेक्स्ट वीडियो ज़रूर हिंदी में ही बनाऊंगी, कोशिश करूंगी हिंदी में बनाने की. ये देखो मेरे कितने सफ़ेद बाल दिख रहे हैं आपको. भी मुझे भी ऐसे पतले लगाना पड़ेगा. बहुत सफ़ेद हो गए हैं मेरे बाल. पण तुम्हाला असंच लावायचं, म्हणून करायचं काम. त्यानंतर हाय थोडंसं सगळं बीच में जाना पड़ा.
पार्टिशन करत करत लावायचे. परत मराठी बोलायला लागली. तर मी नक्की हिंदीमध्ये आपके लिए मैंने एक सब्सक्राइब है, उनके लिए स्पेशली मैं हिंदी में वीडियो बनाऊंगी. कोशिश करूंगी मैं हिंदी में बोलने की. हे बघा आता हे झालं पूर्ण कलर माझं. त्यानंतर आता मी हे असं वरती बांधणार आहे. त्यानंतर 15 मिनिटाने मला वॉश करायचे. 15 मिनिटाने वॉश केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवते. तर उरलेलं मी हे असं लावते. ऑन टाईमला जास्त केस असतील ती तर त्यांना पुरणार नाही. जर माझ्यासारखे असतील नॉर्मल केस तर त्यांना